मी संजय वामन भोसले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या युतीतर्फे मी उमेदवार आहे. वॉर्ड क्रमांक 9. सध्या आपण हा इथे संक्रमण शिबिर आणि गोराई वॉर्ड क्रमांक 9 चा भाग आहे. संक्रमण शिबिर आणि म्हाडाची एक वसाहत आहे. इथे दोन जर तुम्ही बघितले असेल, एका साईडला म्हाडाच्या बिल्डिंग आहेत, एका साईडला संक्रमण शिबिर आहे. पण म्हाडाने इकडे आमच्या संक्रमण शिबिरला तुम्हाला माहिती आहे, सगळे मुंबईवरून वगैरे आलेले संक्रमण, त्यांना फक्त इथे तुम्ही अलॉट केलं, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे म्हाडा दुर्लक्षित करायचं. कारण इथे जर म्हाडाच्या लॉटरीवाल्यांकडे 24 तास पाणी आहे आणि हे बिचारे आमच्याकडे पाण्याची खूप कमी कमतरता आहे. आणि मी आता फिरत असताना सगळ्या महिला बहिणींची मला सगळे विनंती होती की आमचा पाण्याचा, आणि खाली जर बघितलं असेल म्हाडाने म्हणजे साफसफाई वगैरे म्हाडा इथे काहीच म्हणजे लक्षच देत नाही, दुर्लक्षित करत आहे. तर ती एक मोठी समस्या इथे आहे. आणि थोडंसं पार्किंगचा एक इश्यू आहे. सगळं मेन म्हणजे साफसफाई म्हाडाकडनं जे मेंटेनन्स व्हायला पाहिजे होतं संक्रमण शिबिर, ते दुर्लक्ष करतोय. मी निवडून आल्यावर त्यांना मी आश्वासित केलेलं आहे की मी तुमच्या समस्या नक्की म्हाडाशी संपर्कात, तसे आमचे इथले रहिवासी आहेत ते तुम्हाला थोडेसे तुम्ही थोडे बोललात तर यांना मी बोललेलं आणि त्या नक्कीच मी हे करीन. दुसरा आपला तुम्हाला माहिती आहे, काल मोठा शिवाजी पार्कला ठाकरे बंधूंचं जे भाषण झालं किंवा मार्गदर्शन झालं, तर त्या मार्गदर्शनामध्ये मी बघतोय काल रात्रीपासून सगळ्या लोकांनी म्हणजे सकाळपासून म्हणजे रिक्षावाल्यांपासून सगळे मला संपर्कात आले. तर ते बोलतात की काल जे ठाकरे बंधूंनी जे मार्गदर्शन केलं किंवा सगळ्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं पिक्चर दाखवलं की पुढे काय होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही आता जागृत व्हा, नाहीतर पूर्ण ही मुंबई एका उद्योगाला म्हणजे अदानी सारख्या उद्योगाला विकून टाकतील अशी भीती आता लोकांच्या निर्माण होत आहे. तर त्याच्यामुळे त्याचा नक्कीच सगळे आता लोक विचार करतील, जनजागृती. जशी आता ठाकरे बंधूंनी आम्हाला काल सांगितलं, आम्ही दोघे बंधू एकत्र झालोय, आता गावकी एकत्र आलाय. गावकी म्हणजे आम्ही सगळे नागरिक, आम्ही सध्या सगळे एकत्र झालो, तर आम्ही हे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकतो. कारण खासदार त्यांचा आहे, आमदार त्यांचा आहे, जर नगरसेवक त्यांचा झाला तर ही आपली 2-3 वर्षांनी आपली मुंबईची किंवा महाराष्ट्राची काय चित्र असेल ते काल तुम्ही शिवाजी पार्कच्या मीटिंगमध्ये बघितलंच असेल. म्हणून प्रत्येकाने आता म्हणजे मी तुमच्या चॅनलच्या तर्फे मी आवाहन करतो, प्रत्येक मुंबईकरांनी आणि नागरिकांनी आपल्या शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे जे नगरसेवक जिथे मुंबईला असतील आणि माझ्या सकट या मशाल इंजिन किंवा जिथे तुतारी असेल तिथे सगळ्यांनी वोट करावे असे मी विनंती करतो.